त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण ऐकत आहोत. नंदिनी म्हणत असते, आई बाबा प्लीज तुम्ही रम्यावर विश्वास ठेवू नका. यावेळी तिला खोटं पाडण्यासाठी पिहूने इथे काहीही केलेलं नाहीये. पिहू खरं बोलते आणि रम्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. त्यावरच रम्या म्हणत असते, हे सगळं तुझ्या सांगण्यावरूनच पिहूने केलं नसेल कशावरून? तुझ्यावर का आणि कशामुळे विश्वास ठेवायचा आम्ही? तसंही तुला माझी आई आणि मी या घरामध्ये नकोच आहे. खूप जास्त खटकतं हे आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. त्यावरच नंदिनी म्हणत असते, मी असं का करेल आणि हे सगळं काय आहे? हे पिहूने काढलेलं चित्र आहे. तेव्हा नंदिनी तिच्या हातातलं असलेलं ते चित्र सगळ्यांना दाखवण्याचं काम करत असते. तर प्रेक्षकांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि अशाच नवनवीन मालिकांचे रिव्ह्यू ऐकत राहा. तर आता इथे नंदिनीने ते चित्र दाखवलेलं असतं. त्या चित्रामध्ये फक्त पार्थ हा लग्न मंडपामध्ये असतो आणि नंदिनीच्या याला क्रॉस केलेलं असतं. नंदिनी तिथे नसते. हे चित्र दाखवल्यावर आता इथे ह्या चित्रावरून काय सिद्ध होतंय असंच ती विचारत असते. सांग ना, बोल, ह्या चित्रावरून नेमकं तुला सिद्ध काय करायचं आहे? त्यावर नंदिनी म्हणत असते, ह्या चित्रामध्ये फक्त पार्थ उभे आहेत. विक्रमने चित्र हातात घेतल्यावर ते म्हणतात, मग मग दुसरं काय आहे? त्यावरच नंदिनी म्हणते की मी त्या चित्रामध्ये नाहीच आहे. त्या चित्राला क्रॉस केलेला आहे माझ्या आणि मला इथे वसवात्याने दीपकच्या मदतीने मिळून किडनॅप केलं होतं. आता ह्या चित्रावरून असं कसं सिद्ध होऊ शकतं? तिथे पार्थ आणि माझं म्हणजेच की नंदिनीचं नाव लिहिलं आहे. पार्थ आहेत पण नंदिनीच्या नावावर क्रॉस आहे. मग याचा अर्थ काय होतो सांगा ना? त्यावरच रम्या म्हणत असते, हो नंदिनी, याचा अर्थ दुसरा काय होतोय की तिथे फक्त लग्न मंडपामध्ये पार्थ आहे आणि तो होताच तिथे. याचा अर्थ असाच की तू तिथे नाहीयेस. मग याचा अर्थ असा होत नाही की नंदिनी तुला माझ्या आईनं किडनॅप केलेला आहे. मला माहित आहे ना, या सगळ्या गोष्टीवर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणारच नाहीयेत. पण ज्या दिवशी ॲनिव्हर्सरी होती आई आणि बाबांची, त्या दिवशी काय झालं होतं आणि त्या दिवशीची गोष्ट तुम्ही कशी विसरू शकतात? असं नंदिनी म्हणते. आता मात्र इथे वसवात्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. पण मानिनी लगेचच म्हणत असते, आता ॲनिव्हर्सरीचं काय आणि त्या दिवशी आणि आणखी दुसरं काय झालं होतं काही कळेल का? हो आई, त्या दिवशी सुद्धा खूप मोठी गोष्ट इथे झालेली होती. तुम्हा सगळ्यांना आठवतंय, पिहू आपला व्हिडिओ टॉपला जाऊन काढण्याचा तिचा एक हट्ट होता आणि तिने मोबाईलसुद्धा घेतला होता. जेव्हा ती इथे व्हिडिओ काढायला गेली होती तेव्हाच इथे वसवात्याने तिला गाठलं आणि पिहूला धमकवलं होतं. तेव्हाच इथे मिथुन काका म्हणत असतात, वसुताई तुम्ही एवढं सगळं काही केलेलं आहे? अहो, माझ्या पिहूला धमकवण्याची तुमची हिंमत कशी झाली? नाही नाही, मी असं काहीही केलेलं नाहीये. आणि लगेचच वसवात्या धावतच पिहूकडे जातात आणि पिहूचा हात खूप जोरामध्ये दाबतात. अगदीच तिच्या नजरेमध्ये नजर घालून बोलत असतात. इथे मंजू सुद्धा म्हणत असते, ताई तू माझ्या मुलीसोबत असं कसं वागू शकतेस? तू हे सगळं काही का आणि कशासाठी केलंयस ताई, सांग ना? तेवढ्यातच आता वसवात्या इथे पिहूला म्हणत असते, काय ग पिहू, मी तुला धमकावलं? बोल ना, मी कधी धमकावलं बाळा पिहू तुला? आता इथे वसवात्या धमकावत असताना पिहूला तो क्षण आठवत असतो ज्या क्षणी इथे वसवात्या म्हटल्या होत्या की मी तुला, तुझ्या आईला, बहिणीला, बाबांना ह्या घरातून बाहेर हकलेन. आणि त्याचबरोबर आता पिहू लगेचच रडायला सुरुवात करत असते. ती लगेच नंदिनी समोर येते आणि नंदिनी समोर येऊन उभी राहिल्या क्षणी म्हणत असते, नंदिनी वहिनी सॉरी ग, सॉरी, खरंच सॉरी. प्लीज मला ह्या सगळ्यामध्ये तू ओढू नकोस ना गं. मला ह्या सगळ्यामध्ये नाही पडायचंय आणि तसं काहीही केलं नव्हतं वसुमावशीने, प्लीज. आणि लगेचच रडायला जात असते. आता हे सगळं ऐकल्यानंतर नंदिनीला खूपच मोठा धक्का बसतो आणि नंदिनी धावतच तिच्यावर खोलीमध्ये निघून जायचा प्रयत्न करते. इथे नंदिनी म्हणत असते, पिहू बाळा काय झालंय तुला? पिहू प्लीज ऐकून तरी घे ना, तू नको असं करूस. आता लगेचच विक्रम म्हणत असतात, बघितलंस नंदिनी काय झालेलं आहे? आत्ता सुद्धा पिहूने स्पष्टपणे तिने काहीच न ऐकल्याचा नकार दिलेला आहे आणि तिला कोणीही धमकवलं नव्हतं. आता तुझ्याकडे काय पुरावा आहे? त्यावरच आता जीवा म्हणत असतो, बाबा प्लीज, नंदिनी असं मुळातच कोणावरही संशय नसल्या खातर किंवा बिनबुडाचे आरोप ती करणार नाही, माझा विश्वास आहे. इथे मानिनी सुद्धा नंदिनीची बाजू घेत असते. ती म्हणत असते, त्या सगळ्या जरी गोष्टी खऱ्या असल्या तरी सुद्धा इथे नंदिनी असे आरोप करणं शक्यच नाहीये. प्लीज तुम्ही असं काहीही बोलू नका. आता मात्र इकडे नंदिनीला खूप टेन्शन आलेलं असतं. आता काही रम्या गप्प बसणार नसती. लगेचच रम्या नंदिनीच्या समोर येते.
तच मिथून सुद्धा बोलत असतात. ते म्हणत असतात, मला सुद्धा आता तसंच वाटायला लागलेलं आहे. नंदिनी अशी मुलगी नाहीये, ती कोणावरही असे सहजासहजी आरोप करणार नाहीये. त्यावरच आता रम्या म्हणत असते, हो तुम्हा सगळ्यांना इथे नंदिनी बरोबर वाटते आणि माझी आई चुकीची वाटते आणि त्यासोबत नंदिनीने जे माझ्या आईचा अपमान केलाय, माझ्या आईवर जे आरोप केलेले आहेत ते तुम्हाला खरे वाटते. हिच्याकडे कुठलेच पुरावे नसताना सुद्धा तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवणार आहात का मामा? नंदिनीने माझ्या आईवर जे आरोप केलेले आहेत त्यासाठी तिच्याकडे एकही पुरावा नाहीये. बोल नंदिनी, तुला हे सगळं सिद्ध करण्यासाठी आहे का एखादा तरी पुरावा तुझ्याकडे? तर इकडे दुसऱ्या बाजूला काव्याने चुलीवर भाकरी करण्याचा जो बेत आखलेला असतो, इथे मावशीच्या सांगण्यावरून तो मात्र अगदीच फर्स्ट क्लासमध्ये सुरू असतो. खरं तर ऐन वेळेलाच लाईट जातात. आता लाईट गेल्यामुळे इथे काव्या थोडीशी बावरते. लगेचच आपला पार्थ अगदीच फिल्मी स्टाईलने तिच्याकडे जो कंदील असतो पेटवलेला, गावाकडे पेटवतात हा कंदील, तो कंदील तो तिच्यासमोर घेऊन येत असतो. मस्त चांदण्या रात्री इथे चंद्र सुद्धा दिसत असतो. त्याचसोबत जेव्हाच पार्थिच्या समोर बसतो तेव्हा काव्या त्याच्याकडे पाहतच असते. खरं तर आता इथे सुंदर असं गाणं प्ले झालेलं असतो आणि फक्त यांचे हावभाव त्याचबरोबर एकमेकांकडे पाहणं बघणं आणि त्यासोबतच फक्त हालचाली सुरू असतात. कारण काव्या भाकरी बनवत असते आणि काव्या जेव्हा भाकरी बनवायला सुरुवात करते तेव्हाच मात्र तिच्या हाताला थोडासा चटका सुद्धा लागत असतो. कारण तिला ह्या सगळ्या गोष्टींची सवय नसते. इथे पार्थ मात्र मध्ये मध्ये करत असतो. आता जेव्हाच पीठ भिजवायचं असतं भाकरीसाठी तेव्हाच पार्थ जो आहे तो अगदीच तांब्याने पाणी ओतण्याचं काम करत असतो. खरं तर हाताने थोडं थोडं घेऊन पाणी घेऊन पीठ भिजवायचं असतं, पण इथे पार्थने तांब्यानेच पाणी ओतल्यामुळे आता काव्या करत असते. आता तेवढ्यातच लाईट सुद्धा आलेली असते. लाईट आल्यानंतर सुद्धा जो पार्थ आहे तो इकडे काव्याकडे तिच्या त्या रूपाकडे पाहतच बसलेला असतो. काव्याला सुद्धा हे सगळं काही पाहिल्यानंतर थोडंसं हसायला सुद्धा येतं असतं. कारण पार्थ जो आहे तो अगदीच फिल्मी स्टाईलमध्ये आणि फक्त इथे तो तिच्याकडेच पाहत एकटक बसलेला असतो. तेवढ्यातच आता जी काव्य आहे ती ज्योत ही कमी करत असते, कारण लाईट्स आलेले असतात म्हणून. तेवढ्यातच तिथे मावशी आणि त्याचबरोबर ते बाबा आलेले असतात. आता हे सगळं काय चाललेलं आहे आणि त्याचसोबत अरे बाद झालं ना, किती तो रोमांस आणि किती काय ते लाईट आलेले आहे तरी सुद्धा तुझ्या बायकोने तो कंदील विझवलाय तरी सुद्धा तुझं हेच चाललेलं आहे काय? ते बायकोकडे तिचं रूप ढाळत बसलास रे. तर इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर विक्रम समोर येतात, कारण विक्रमला बहिणीची बाजू ही खरी वाटत असते. किती नाही म्हटलं तरी शेवटी बहीण भावाचं नातं आहे. ते येतात आणि म्हणत असतात, काय नंदिनी, आता तुझ्याकडे कुठला पुरावा आहे? ह्या चित्राचं एक दाखवलंस, पिहू दाखवली. पिहूने तर लगेचच सांगितलं की मला वसू मावशीने कुठेही कसंही धमकवलेलं नव्हतं. मग आता तुझ्याकडे दुसरा काय पुरावा आहे? आणि त्यासोबत तू असे बिनबुडाचे आरोप इथे माझ्या ताईवरती का आणि कशामुळे केलेले आहेस? त्याचवेळी नंदिनी अगदीच रडकुंडीला आलेली असते. ती म्हणत असते, नाही बाबा, आता माझ्याकडे दुसरा कुठलाच पुरावा नाहीये, पण वसू आत्याने ज्या काही गोष्टी इथे केलेल्या आहेत त्यामुळे मी खूप जास्त इथे अस्वस्थ झाली होती. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला जेव्हा समजलं की वसू आत्याने इथे मला किडनॅप केलं होतं त्यामुळे आमच्या चौघांचे आयुष्य इथे अगदीच वेगळ्या दिशेने आणि बर्बाद झालेले आहेत. हे बाबा तुम्हाला सुद्धा सगळं चांगलं माहिती आहे. ज्या लग्न मंडपामध्ये इथे माझ्या बापावर इथे चिखलफेक करण्यात आली तो क्षण मला आठवला. त्याचसोबत इथे माझ्या चारित्र्यावर नाही ते संशय घेण्यात आले तो क्षण मला आठवला. त्याच लग्नामध्ये इथे तिथली लोक अक्षरशः माझ्या बाबाच्या तोंडाला काळं फासायला निघाले होते तो क्षण मला आठवला. ज्या क्षणी इथे मला चारित्र्यहीन म्हणून संबोधलं गेलं तो क्षण मला आठवला. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला इथे सेकंड हँड मुलीसोबत कोण लग्न करेल म्हणून हिणवलं गेलं, म्हणून मला तो क्षण आठवला आणि म्हणून माझा ताबा सुटला. त्यासोबत मला वसू आत्याचा अपमान करायचा नव्हता बाबा, मला फक्त त्यांना जाब विचारायचा होता की त्यांनी हे असं का केलं. त्यावरच विक्रम म्हणत असतात, पण मानिनी एक गोष्ट लक्षात येते का? ही मुलगी वसुताईवर बिनबुडाचे आरोप करत आहे आणि ती का आणि कशामुळे करेल? समजलं? तिनं तुला किडनॅप करायचं असं कुठलं ठोस कारण तरी आहे का की ती तुला किडनॅप करेल? का करेल? ती काय तुम्हाला दोघींना सुद्धा लग्ना अगोदर ओळखत सुद्धा नव्हती किंवा लग्ना अगोदर तुमची तिच्यासोबत काही दुश्मनी सुद्धा नव्हती, मग का करेल ती असं? त्यावरच आता मानिनीमध्ये पडते आणि ती म्हणत असते, का नाही करू शकतात, कारण इथे त्या दोघींसोबत दुश्मनी नसेल, पण तिच्या आई वडिलांसोबत तर इथे वसू आत्याची चांगली दुश्मनी होती हे तुम्ही कसे विसरता? आणि त्यामुळेच वसुताईने हे सगळं केलं नसेल कशावरून, आणि त्यांनी ह्या लग्नाला नकार सुद्धा दिला होता. ह्या गोष्टी तुम्ही कशा काय विसरू शकतात? एवढ्यातच आता हे सगळं मानिनी बोलल्यावर विक्रम थोडेसे विचार करायला इथे भाग पडलेले असतात.
लगेचच वसवत्त्या रडण्याचं नाटक करत असते आणि मध्ये येऊन म्हणत असते, हो हो माहिती मला मान्य आहे, माझा ह्या लग्नाला विरोध होता आणि मी विरोध करत होते, पण ह्या नंदिनीला किडनॅप करापर्यंत एवढी माझी मजल जाईल का ग, आणि एवढा मी मनामध्ये राग धरून तरी ठेवेल का ग, मी असं कसं करेल ग मानिनी. आणि लगेचच ती रडायला लागत असते. तेवढ्यातच आता जेव्हा वसवत्त्याने ह्या लग्नाला नकार दिला होता तो क्षण इथे सगळ्यांना आठवत असतो आणि तेव्हाच आता विक्रम म्हणत असतात, वसुताई प्लीज तू रडू नकोस, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू असं काहीही करणार नाहीस. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे विक्रमने वसूला पाठीशी घालून अगदीच तिच्या त्या केलेल्या कृत्यावर खतपाणी घालण्याचं काम केलेलं असतं. विक्रम म्हणतात, नंदिनी तू आत्ता जे काही वागलेली आहेस ते मला अजिबातच पटलेलं नाही, तू खूप चुकीचं वागलेली आहेस, मला हे अजिबातच तुझ्याकडून अपेक्षित नव्हतं. हे सगळं ऐकल्यानंतर आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो, पण वसवत्त्याने रम्याला प्रचंड आनंद झालेला असतो, कारण विक्रम त्यांच्या बाजूने असतात. आता नंदिनी म्हणत असते, मान्य आहे आत्ता माझ्याकडे पुरावा नाही आहे आणि वसवत्त्याच्या विरोधामध्ये मी पुरावा नक्कीच तुम्हाला देईल, मान्य आहे आत्ता माझ्याकडे काहीच नाही आहे. याआधीसुद्धा मला वसवत्त्यामुळे अग्निपरीक्षा द्यावी लागली होती आणि आत्ता मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि मला लग्नातून किडनॅप करणाऱ्या वसवत्त्याच होत्या हे सिद्ध करण्यासाठी मी पुन्हा अग्निपरीक्षा देण्यासाठी तयार आहे आणि मी देणार, पुरावा हा नक्कीच देणार, असं म्हणूनच ती आता इथे वसूसमोर येऊन उभी राहिलेली असते आणि वसवत्त्याला म्हणत असते, मला लग्नातून किडनॅप करणाऱ्या तुम्हीच होत्या, हा सिद्ध करणारा पुरावा मी येत्या 24 तासामध्ये तुमच्यासमोर हजर करेल. असं म्हटल्यानंतर आता वसवत्त्याला पुन्हा एकदा खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो. हे सगळं ऐकल्यानंतर रम्या त्याच संधीचा फायदा घेत असते, कारण तिला असं वाटत असतं की जर ही नंदिनी या घरातून गेली तर माझे सगळे रस्ते एकटे रिकामे होतील. इथे नंदिनी गेली की तिच्या पाठोपाठ काव्यासुद्धा हे घर सोडून नक्कीच जाईल असा विचार ती करते आणि नंदिनीचा हात पकडते आणि म्हणत असते, जर येत्या 24 तासामध्ये तू जर पुरावे सादर करू शकली नाहीस आणि सिद्ध करू शकली नाहीस तर तुला हे घर सोडून जावं लागेल. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. आता जीवा मात्र शांत बसत नाही, तो लगेचच समोर येतो आणि लगेचच म्हणत असतो, काय बोलतेस रम्या हे तू, आणि नंदिनी हे घर सोडून का जाईल, हे घर तिचं सुद्धा आहे. त्यावरच नंदिनी म्हणत असते, जीवा 1 मिनिट. नंदिनी म्हणते, चॅलेंज करतेस तू मला नंदिनीला चॅलेंज करतेस, 24 तासात नाही खणखणीत असा पुरावा सादर करून दिला तर नाव नंदिनी लावणार नाही, समजलं तुला, आणि तुझं हे चॅलेंज मला स्वीकारलेलं आहे, मी चॅलेंज ॲक्सेप्टेड असंच ती म्हणत असते. आणि जीवा तुम्ही माझी नका काळजी करू, ही नंदिनी करून नाही बोलून नाही तर ती करून दाखवते. असंच वसूलासुद्धा ती इथे बोलत असते. वसूला तर दरदरून घाम फुटलेला असतो आणि त्याचसोबत आता ती वसवत्त्यासमोर दाखवत असते आणि म्हणत असते, वसवत्त्या तुमच्या मुलीने मला 24 तासाचा वेळ दिलेला आहे, मी ते चॅलेंज स्वीकारलेलं आहे, तुम्हाला सुद्धा चांगलंच माहिती आहे नंदिनी बोलून नाही तर ती करून दाखवते, समजलं. येत्या 24 तासामध्ये ही नंदिनी तुमच्यासमोर, तुम्हीच मला लग्नमंडपामधून किडनॅप केलं होतं यासाठी असा पुरावा आणून दाखवते की सगळ्यांना आणि सगळ्यांनाच तुम्हाला इथे विश्वास त्या सगळ्या गोष्टीवर ठेवावाच लागेल, समजलं. असं म्हणूनच नंदिनी तिथून निघून गेलेली असते. इकडे दुसऱ्या बाजूला आता भाकरी होतच चाललेल्या असतात. प्रेक्षकांनो काय सांगायचं, कालचा भाग आजचा भाग ह्या भाकऱ्यातच गेलेला आहे बरं. काव्या मस्त भाकरी थापत असते, पण ती नाजूक मैना तिच्या बोटाला लगेचच चटका बसतो. आता बोटाला चटका बसल्याबरोबरच इथे लगेचच मावशी म्हणत असतात, खरंच तुझी ही बायको लयच नाजूक हाय रे. त्यावरच पार्थ मुद्दामूनच तिला चिडवण्यासाठी म्हणत असतो, बार्बी डॉल. आता काव्या फिसकरलेल्या मांजरीसारखीच त्याच्याकडे बघत असते. काय म्हणालास? नाही म्हणजे बाहुली, ओ बाहुली, बाहुलीसारखी आहे ना ती, हो खरंच बघ लयच नाजूक बाहुलीसारखीच आहे बघ ती. आता इथे तो लगेचच म्हणत असतो, पण मला ना ह्या चुलीवरच्या भाकऱ्या बघून ना एक भन्नाट असं गाणं सुचतंय. कोणतं गाणं सुचतंय मावशी? आणि ते बाबा विचारत असतात. तो म्हणत असतो, अरे संसार संसार हे मला गाणं सुचतंय, जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके आणि मग मिळते भाकर, असं गाणं म्हटल्यानंतर काव्या पुन्हा त्याच्याकडे पाहतच असते. तर इकडे मात्र पार्थ तिच्याकडे पाहत असतो आणि गाणं म्हणत असतो. आणि तेवढ्यातच आता पार्थचा फोन वाजत असतो, जो मावशीने इथे तांदळाच्या डब्यामध्ये ठेवलेला असतो. आणि ती म्हणत असते, अगं दे 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 तुझ्या नवऱ्याचा तांदळाच्या डब्यातला फोन दे. लगेचच काव्या तो फोन काढून देते आणि तो म्हणत असतो, आईचा फोन आलेला आहे, मी बोलून घेतो. असं म्हणूनच तो फोनवर बोलण्यासाठी बाहेर निघून जात असतो. तर इकडे नंदिनी आता तिच्या खोलीमध्ये आलेली असते
नंदिनी जेव्हा तिच्या खोलीमध्ये येते आणि खोलीमध्ये आल्यानंतर अगदीच शांतपणे बसलेली असते. शांतपणे बसल्यानंतर इथे ती अक्षरशः रडत असते. डोळ्यातून अश्रू ओघळत असतात. जो झालेला क्षण आहे तो तिला आठवत असतो. त्याचसोबत रम्या कशा पद्धतीने बोलली. रम्याने तिला 24 तासाचं चॅलेंज दिलंय. त्याचबरोबर 24 तासामध्ये जर तू सिद्ध करू शकली नाहीस तर तुला हे घर कायमचं सोडावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी रम्या बोललेली असते आणि तिला हे सगळं काही आठवत असतं. हे सगळं आठवत असताना नंदिनीला खूप खूप जास्त वाईट वाटत असतं. तेवढ्यातच आता तिथे जीवा आलेला असतो. खरं पाहायला गेलं तर जीवाचं हल्ली वागणं खूप जास्त वेगळं आणि प्रॅक्टिकली वागत असतो. त्याचसोबत इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नंदिनीला आता त्याला सावरण्याचं काम करायचं असतं आणि त्यामुळेच तो इथे आलेला असतो. नंदिनी समोर त्याने मस्त वरण भात, त्यावर साजूक तुपाची धार मस्त आणि त्याचसोबत थोडं लिंबू मीठ पिळून आणलेलं असतं. तो घेऊन येतो आणि लगेचच म्हणत असतो नंदिनी, असं म्हणूनच तिच्या समोर बाऊल पकडतो आणि म्हणत असतो बघ हलकंसं खाऊन घे, थोडंसंच आहे, न खाल्लं तर कसं होईल बरं. मस्त वरण भात, साजूक तुपाची धार आणि त्यावर लिंबू पिळून आणलेला आहे. त्यावर नंदिनी म्हणते नाही जीवा प्लीज, माझा आत्ता अजिबात मूड नाहीये. त्यावरच तो म्हणत असतो असं कसं म्हणून चालेल नंदिनी, हे बघ तुझ्या मनाचा आजार किंवा तुझ्या मनावर झालेली जखम तर मी नाही बरी करू शकत, पण त्यासाठी तुझं स्वास्थ्य तर मी सांभाळू शकतो. तुला शरीराने तरी ताकद येईल असं मी काहीतरी करू शकतो ना. त्यावरच नंदिनी म्हणते प्लीज जीवा नको, मला आत्ता माझ्याकडे तुम्हाला भांडण्यासाठी, तुमच्यासोबत वाद घालण्यासाठी सुद्धा अजिबातच पेशन्स नाही आहेत. आणि तेव्हाच आता जीवा म्हणत असतो पण मला सुद्धा तुझ्यासोबत वाद घालायचाच नाही आहे. मी कुठे वाद घाल म्हणतोय, मी फक्त तुला ही खिचडी खा म्हणतोय, थोडंसं खा, तुला बरं वाटेल. प्लीज नंदिनी असं नाही म्हणू नकोस. तू जर हे खाल्लं नाहीस ना तर मला मग वेगळ्या पद्धतीने खाऊ घालावे लागेल. त्यावरच नंदिनी म्हणत असते वेगळी पद्धत, आणि ती कुठली सांगा ना, कुठल्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही मला भरवणार आहात, खाऊ घालणार आहात. त्यावरच इथे तो म्हणत असतो आई जशी उरुसलेल्या रागवलेल्या बाळाला कुठली ट्रिक वापरून खाऊ घालते ती ट्रिक मला वापरावी लागणार आहे. तेवढ्यातच तो चमचा घेतो आणि लगेचच म्हणत असतो एक घास आईचा. आता नंदिनीकडे पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. डोळ्यात आसमानी गर्दी तर केलेलीच असते, पण जीवाची ही ट्रिक कामी आलेली असते. एक घास आईचा, एक घास बाबाचा, त्याचबरोबर एक घास काव्याचा. त्यावर नंदिनी म्हणत असते बास ना आता जीवा प्लीज नको ना. त्यावर लगेच जीवा म्हणत असतो असं कसं, अरुषीचा घास नको का. आणि ती म्हणत असते ठीक आहे, आता हे सगळं झालं मग माझ्या आईबाबांचा घास नको का, ते रागवतील. हां, ती लगेचच आता मानिनीचा आणि त्याचबरोबर विक्रमचा सुद्धा एक एक घास खात असते. पार्थचा सुद्धा खाते. त्याचबरोबर आता तो म्हणत असतो एक घास जीवाचा. जीवाचा म्हणल्याबरोबरच त्याचा हात जागी स्थिरावत असतो. आणि तेव्हाच नंदिनी त्याच्याकडे पाहते आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर खरं तर त्याच्या नजरेमध्ये प्रश्न, हिच्या तोंडावर प्रश्न आलेला असतो. काय वाटलं जीवा तुम्हाला, तुमचं नाव घेतल्यानंतर मी तुमचा घास खाणार नाहीये का, असं का वाटलं जीवा तुम्हाला. असं म्हणता क्षणी आता जीवा मात्र तिच्याकडे पाहतच असते. काय झालं जीवा सांगा ना, तुमचा घास पुढे केला तर मी खाणार नाही असं वाटतंय का तुम्हाला. त्यावर तो म्हणत असतो खाशील. तेव्हाच ती म्हणत असते हो का नाही खाणार. असं म्हणता क्षणी जीवाच्या चेहऱ्यावरती हसू आलेलं असतं आणि तेव्हाच लगेचच तो चमचा पुढे करतो. तेव्हा नंदिनी जीवाच्या नावाचा सुद्धा घास इथे खात असते. खरं तर आज ह्या अस्वस्थ झालेल्या नंदिनीला जीवाने आधार दिलेला असतो. त्याचबरोबर बाहेर सुद्धा सगळ्यांसमोर तिच्यावर असलेला विश्वास तिने दाखवलेला असतो. तिची साथ दिलेली असते. रम्याला बरेच काही खडसावलेलं असतं. त्याचबरोबर नंदिनीला ह्या घरातून बाहेर जावं लागेल हे ऐकल्यानंतर त्याला तर प्रचंड राग आलेला असतो. हे नंदिनीने सगळं काही त्याच्या डोळ्यामध्ये पाहिलं होतं, त्याच्या वागण्यातून ते दिसलं होतं. तर प्रेक्षकांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करत नाही आणि कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय सुद्धा कळवत नाही. आता इथून पुढे तुम्ही व्हिडिओला लाईक करायचं आहे, त्याचबरोबर कमेंटद्वारे अभिप्राय आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. प्रेक्षकांनो, आता इथे पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असा होत असतो. आता इथे काव्या आणि पार्थ समोर एक खूप मोठा टास्क असतो. तो म्हणजेच की ते मावशी म्हणतात तुम्ही जर नवरा बायको असाल तर सिद्ध करून दाखवा. कसं सिद्ध करायचं, एकमेकांना घास भरवा आणि मगच कळेल की खरंच तुम्ही नवरा बायको आहात म्हणून. आता पारच्या मनामध्ये तर बटरफ्लाय उडूच लागलेले असतात, पण इकडे काव्याचं काय. काव्या तर अगदीच फणा काढून फिसकरलेल्या मांजरीसारखीच त्याच्याकडे बघत असते. आता लगेचच पार्थ म्हणत असतो चालेल चालेल मला चालेल, हां चालेल. लगेचच तो तिला घास भरवण्याचा प्रयत्न करत असतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला रम्या खूप घाबरलेली असते. ती वसवात त्याला म्हणत असते आई मला एक गोष्ट कळत नाहीये, ती नंदिनी
असा काय पुरावा घेऊन येणार आहे आणि 24 तासामध्ये असा कुठला पुरावा घेऊन येणार आहे की त्यामुळे हे सिद्ध होणार आहे. तेव्हाच आता वसवत्त्याला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. त्या म्हणत असतात नाही, काही जरी झालं तरी सुद्धा नंदिनीच्या हाती कुठलाही पुरावा लागता कामा नये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की येत्या 24 तासामध्ये ती नंदिनी ह्या घराच्या बाहेर असायला हवी मला. इकडे आता नंदिनी थोडीशी शांत झालेली असते. तेव्हाच जीवा तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, नंदिनी मला एक गोष्ट सांग, येणाऱ्या पुढील 24 तासामध्ये असा कुठला पुरावा तू घेऊन येणार आहेस? असं कोण आहे किंवा असं काय आहे की ज्यामुळे हे सिद्ध होईल की ह्या सगळ्या गोष्टीमागे वसवात्याच होती म्हणून. इकडे मात्र वसवात्याने अगदीच ठाणलेलं असतं किंवा मनाशी घट्ट केलेलं असतं. काही जरी झालं तरी सुद्धा 24 तासामध्ये ही नंदिनी घराच्या बाहेरच असली पाहिजे. तर प्रेक्षकांनो, आता इथे जीवाने प्रश्न विचारलेला असतो, पण तुम्हाला काय वाटतं, कोण असेल तो पुरावा? दुसरा तिसरा कोण हो? आपला दीपक. खरं पाहायला गेलं तर दीपकचं नंदिनीवर प्रचंड प्रेम आहे आणि तो त्याच्या प्रेमासाठी एवढं करणार नाही का? नक्कीच करेल. हो प्रेक्षकांनो, नंदिनी येणाऱ्या पुढील 24 तासामध्ये दीपकला वसवत्त्यासमोर हजर करणार असते आणि पोपटासारखा दीपक इथे बोलून वसवत्त्याने हे सगळं करायला भाग पाडलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे वसवत्त्या होत्या हे खणखणीत इथे तो सांगणार असतो आणि नंदिनी मात्र इथे जिंकणार असते. त्याचबरोबर इथे वसवत्त्याची काय वाट लागेल? आता विक्रम एवढा वसवत्त्याची बाजू घेत होते, त्याचबरोबर ते त्यांच्यासोबत कशा पद्धतीने न्याय करतील हे पाहणं खूपच रंजकदार आणि इंटरेस्टिंग असणार आहे. तर पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात पुढील रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.